सांगली जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दैनिक बंधुता न्यूज नेटवर्कचं वृत्त तंतोतंत खरं ठरलेलं आहे। कारण बेडगमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि एकास एक असा उमेदवार दिलेला आहे। नेमकं काय बेडगचं आणि अन्य ठिकाणचं काय चित्र आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर आहेत। नेमकं बेडगमध्ये काय राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अन्य ठिकाणी उमेदवार कशा पद्धतीने उभे केलेले आहेत? फक्त बेडगच नाही तर पूर्ण सांगली जिल्ह्यात तुम्हाला चित्र असं दिसेल की आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही जे उमेदवार अर्ज उभा केले होते ते सगळे अर्ज आमचे तसेच राहिलेले आहेत। विशेषतः तुम्ही जो बेडगचा उल्लेख करताय की बेडगमध्ये आम्ही शिवसेना ही तिथं धनुष्यबाणावरती लढते आहे जिल्हा परिषद, आणि हे जे आता यावेळेला आम्ही लढतोय ते आमचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे। आमचे तिथले नेते स्वर्गीय परशुराम बापू नागरगोजे यांचं एक स्वप्न होतं की माझा एक जिल्हा परिषदेचा सदस्य असला पाहिजे, आणि ते ज्या पक्षाबरोबर काम करत होते त्यांना ते न्याय दिला नाही। परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी म्हणून जनतेने असा निर्णय घेतला आहे की काही झालं तर यावेळेला परशुबापूंचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि धनुष्यबाणावरती आम्ही जिल्हा परिषद यावेळेला गुलाल नक्की उधळणार। अशीच परिस्थिती या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या बरोबर काम करत असताना मिरज विधानसभा क्षेत्रातले जे 6 जिल्हा परिषद आहेत त्यापैकी 5 जिल्हा परिषदमध्ये आम्ही अगदी काटेच टक्कर देऊन नक्कीच आम्ही रिलायबल आकडा ह्या जिल्हा परिषदमध्ये या मिरज विधानसभा क्षेत्रातून आम्ही घेऊन जाऊ। बेडगमध्ये शिवसेना तर आहेच, त्याशिवाय जनस्वराज्य असेल किंवा काँग्रेस असेल अन्य पक्षांना सुद्धा एकत्रित करून एकत्रित मोठ बांधण्यात आलेली आहे। भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र तुम्ही केलेला आहे। मी केलं म्हणण्यापेक्षा तिथल्या जनतेने आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। तिथले सगळेच असतील, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे बुरशी साहेबांचा गट असेल, आमच्या परशुबापू नागरगोजेंच्या नेतृत्वाखाली काम करणारा संपूर्ण टीम असेल, त्याचबरोबर वंचितचे काही पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि जनस्वराज्याचे नेते मंडळी, या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आम्ही एकाच एक फाईट द्यायची ठरवलेली आहे। आणि शिवसेना यावरती आपण धनुष्यबाणावरती जिल्हा परिषद लढते आहे, पंचायत समितीला आम्ही जनस्वराज्य घेऊन लढतोय, आणि असणारे दुसरा तिसरा जो पक्ष आहे नरवाड गटातून तो काँग्रेस आमच्याबरोबर असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जनतेतला उठावाच आहे आणि स्थानिक उमेदवार तिथला स्थानिक उमेदवार असताना ऐन वेळेला यांच्या वेळेला 4 वेळा विरोधात लढलेला उमेदवार त्यांना घेऊन लढायला लागतोय, यातच शिवसेनेचं आणि तिथल्या नागरिकांचं यश आहे। कारण आतापर्यंत खाडेच्या विरोधात लढलेला उमेदवार त्यांना आज त्याचा आयात करून लढवावा लागतोय। त्यामुळे तिथले जे नेते मंडळी आहेत बेडगमधले किंवा तिथली जी जनता आहे आतापर्यंत त्यांना जे मताधित गेलं त्याच्यातला एकही कार्यकर्ता नव्हता का त्यांना बाहेरून आयात आणावा लागला दुसऱ्या पक्षातून। आम्ही तसं नाही, आम्ही शिवसैनिक कार्यकर्ता घेऊन आमच्या सगळ्या जनतेने दिलेला जो उमेदवार आहे तो आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय। नक्कीच एक वेगळी आणि अशी एकत्रित मोठ बांधण्यात आलेले सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि बेडगमध्येच नव्हे तर मिरज तालुक्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले जाते। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।